शिवडीचे आमदार अजय चौधरी आणि कॉन्ट्रॅक्टरमध्ये बाचाबाची झाल्याचा एक व्हिडिओ जो आहे तो सध्याला व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळतोय। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत अजय चौधरी सर, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। नेमका काय हे घटनाक्रम झालेला आहे, एकूण रस्त्याच्या काम त्याच्यावरनं हे सगळं घडताना पाहायला मिळालं आणि तुम्ही हात उगारल्याचा आरोप देखील होतोय। नाही, माझ्या इथे काळा चौकीला दत्ताराम लाडपत म्हणून आहे, हा रस्ता गेल्या 1.25 महिन्यापासून हा एक बाजूचा अर्धा रस्ता अख्खा खणलेला आहे आणि ट्रॅफिक मात्र दुतर्फा चालू ठेवलेले आहे। आता तो जर रोड आहे तो आपण स्वतः जाऊन जर पाहणी केली तर मोजून 10 फुटाचा रोड शिल्लक राहत नाही। आता अभ्युदयनगरकडनं लालबागला येणारे ट्रॅफिक पण त्याच रोडवरनं येते आणि लालबागवरनं अभ्युदयनगरकडे जाणारं ट्रॅफिक पण त्याच रोडने जाते। त्याचबरोबर गदा आंबेडकरवरनं बाबासाहेब आंबेडकर रोडला जोडणारा तो एकमेव मार्ग आहे। हेवी ट्रॅफिक तिथे असते, हेवी ट्रॅफिक। असं असताना गेल्या 1.25 महिन्यापासून रस्ता बंद आहे। माझ्याकडे अनेक रहिवाशांच्या तक्रारी आल्या। तिथे एकूण 17 निवासी इमारती आहेत त्या रोडवरती। अनेक लोकांच्या तक्रारी आल्या आणि आमच्या नगरसेवकांशी मी सातत्याने बोलतोय, ते अधिकाऱ्यांशी बोलतायत आणि मग आज तिथे प्रत्यक्ष पाहणी करता मी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची वेळ घेतली होती। त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला देखील कळवलं होतं। त्याच्यामध्ये सहाय्यक आयुक्त होते, कार्यकारी अभियंता होते, ई वॉर्डचे आणि रोडच्या सहाय्यक अभियंता होते आणि ही पाहणी करत असताना आम्ही तिथे थांबलो होतो आणि जे काय हेवी ट्रॅफिक तिथून जाते ती स्वतः अधिकाऱ्यांनी पाहिलं। अनेकदा तिथे जर गाडी आली तर ती गाडी ना रिटर्न जाऊ शकत आणि समोरासमोर आलेल्या गाड्या अर्ध्या तास थांबतात। उद्या समजा एखादी आग लागली किंवा एखादा पेशंट असेल इमर्जन्सी, ॲम्ब्युलन्स कुठून जाणार, फायर ब्रिगेड कुठून जाणार? आणि हे सगळं घडत असताना अधिकारी पाहत होते आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला मी जेव्हा त्याला विचारलं की बाबा रोड वॉर्डन कुठे आहेत, तर रोड वॉर्डन ठेवलेलं नव्हते। कॉन्ट्रॅक्टरच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये कुठल्याही रोडचं काम असलं तर रोड वॉर्डन ठेवण्याचं बंधन असते, रोड वॉर्डन नव्हते। मी सांगितलं कामगार दाखव किती आहेत ते, मोजून 4 कामगार, हे अधिकाऱ्यांच्या समोर झालेलं आहे, 4 कामगार फक्त होते। एवढ्या मोठ्या रोडला 4 कामगार काम करत होते। मी काय इथे लोकांच्या भावनांशी तुम्ही खेळायला आले का? अधिकाऱ्याने विचारलं की बाबा महानगरपालिकेचा हा जावई आहे का बाप आहे तुमचा? हे काय चाललंय काय? तुम्ही लोकांकरतात का कॉन्ट्रॅक्टर करतात? आणि कॉन्ट्रॅक्टर मुळात आला नाही अधिकाऱ्यांनी कळवून, पण त्यांनी एक सुपरवायझर पाठवला होता। म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला किती कळकळ आहे, तळमळ आहे ती बघा। आणि त्यामध्ये त्याला मी विचारलं किती दिवसामध्ये काम संपेल, तर सांगता येत नाही। कधी हे पूर्ण कराल आणि कधी खड्डे भराल सांगता येत नाही। किती कामगार आहेत, तर 4च कामगार आहेत। रोड वॉर्डन का नाहीत, असतात पण आज नाही। अशी वेडीवाकडी उत्तरं देत होता। म्हणून एक वेळ होता की लोकांच्या हिताकरता कॉन्ट्रॅक्टर जर अशा प्रकारे लोकांच्या समोर, आणि लोक तिथे जमले होते, त्या तिथले नागरिक जमले होते, त्यांच्या समोर जर एका लोकप्रतिनिधीला अशा कॉन्ट्रॅक्टरचा सुपरवायझर वेडीवाकडे उत्तरं देणार असेल तर कोणीच सहन करणार नाही। म्हणून मी फक्त त्याला मारला नाही, ते कोणीतरी चुकीचं वृत्त दिलं असेल, मारलेलं नाही। रागाच्या भरात मी त्याला सांगितलं की तुला मारायला पाहिजे अशा प्रकारच्या ह्या उत्तरांवरती। आणि अधिकाऱ्यांनी त्याला सूचना दिलेल्या आहेत, रोड वॉर्डन ठेवायच्या सूचना दिलेल्या आहेत आणि मी त्याला इशारा दिलेला आहे की येत्या 8 दिवसामध्ये हे जर काम पूर्ण करून तो खड्डे भरले नाहीच तर मी स्वतः डंपर आणेन, माझ्या पैशानी माती आणेन त्याच्यात आणि सगळे खड्डे भरून टाकेन। तुम्हाला जी काय कायदेशीर कारवाई करायची आहे ती करा। मी लोकांनी निवडून दिलेला आमदार आहे। लोकांच्या हिताआड येणारं कुठलंही कृत्य, आम्हाला विकास हवा परंतु अशा प्रकारे त्रास देऊन नाही, सुविधा हवं पण असुविधा निर्माण करून नाहीत, तर लोकांना सुविधा द्या, लोकांना अडचण होणार नाही असं करा, नाही तर पूर्ण ट्रॅफिक बंद करा तिथली। पण जर यामध्ये बघायचं तर वारंवार आपण बघितलंय मागील 6 महिन्यामध्ये काही ना काही काम सुरू असतं आणि त्या असुविधा जी आहे ती मुंबईकरांना होताना बघायला मिळते। कसं बघताय या सगळ्याकडे? मोठ्या प्रमाणात सगळीकडे खड्डे जे आहेत ते आपल्याला बघायला मिळत आहेत, सोबतच रस्ते देखील खणलेत। त्याचं कारण असं आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक हा घटक आता नाहीये। पूर्वी काय होतं, प्रत्येक नगरसेवक मग कुठल्याही पक्षाचा असेल
आपापल्या प्रभागामध्ये कुठे रोड खणलेले आहेत, कुठे काय असुविधा आहेत, लोकांची तक्रार आली तर तातडीने अधिकाऱ्यांना बोलवून घेत असत, व्हिजिट करत असत, तिथं पाहत असत. आता नगरसेवक नसल्यामुळे जे माजी नगरसेवक आहेत त्यांनी विनंती करूनही अधिकारी येत नाहीत. अधिकारी सध्या मुंबई महानगरपालिकेचे हे त्या साम्राज्याचे राजे झालेले आहेत. कोणाचंही धाक त्यांना राहिलेलं नाही, बंधन राहिलेलं नाही. कारण का मुळात सरकारचा त्यांच्यावरती धाक नाही आहे. आणि त्यामुळे मला जिथे जिथे तक्रारी येतात, जिथे समजते तिथे मी प्रत्यक्ष पाहणीला जातो, प्रत्यक्ष पाहणी करतो. माझ्यासोबत तिथले माझे नगरसेवक पण बोलवून घेतो. तिथले रहिवासी असतात त्या व्हिजिटला. आत्ता देखील एका ठिकाणी आग लागली सुखकर्ताला अभिज्ञ पार्कच्या मागे. आत्ता मी तिथून जाऊन आलो. तिथे सगळे फायर ब्रिगेडवाले बोलवले, त्या तिथे BSTचे अधिकारी बोलवले. आणि त्यामुळे अधिकाऱ्यांवरती एक तर अंकुश राहिलेला नाही. आणि नगरसेवक नसल्यामुळे मुंबई महानगरपालिका आणखीन कॉन्ट्रॅक्टर यांचे काय एवढे साटेलोटे झालेले आहेत. ते पूर्वी पण होते, परंतु आता तर त्यांना कोणीच रोखणारं नाही. ना स्टँडिंग कमिटी आहे, ना कुठल्या समित्या आहेत. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर ऐकण्याच्या पलीकडे गेलेले. खरं म्हणजे कॉन्ट्रॅक्टरने यायला पाहिजे होतं. तिथले सहाय्यक आयुक्त येत आहेत म्हणाल्यानंतर पण त्यांनी आपला सुपरवायझर पाठवला आणि जो सुपरवायझर कुठलीही जबाबदारी घ्यायला तयार नव्हता, अशा माणसाला पाठवून काय उपयोग होता. धन्यवाद सर. तर हे होते अजय चौधरी, ज्यांच्याकडनं आपली बाजू जी आहे ती स्पष्ट करण्यात आली. कॅमेरामन अनुप रस्तोगीसह अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.